आणि आता थेट जाणार आहोत साताऱ्यामध्ये, ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री पोहोचले आहेत। ही थेट दृश्य आपण बघताय साताऱ्यामधनं, जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमात पोहोचलेत। सोबतच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे देखील आपल्याला मंचावर पाहायला मिळत आहेत। आणि अधिक अपडेट्स घेऊया, रणजित माजगावकर आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी। रणजित, काय ताजी माहिती आहे? दिग्गज नेते पोहोचलेले आहेत मंचावर, मुख्यमंत्री देखील आहेत। आताच या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे आणि हा कार्यक्रम पाहण्यासाठी आता सातारा जिल्हा आलाय की काय अशी परिस्थिती इथं झालेली आहे। हजारोच्या संख्येमध्ये कार्यकर्ते, सामान्य लोक या सोहळ्याला उपस्थित झालेले आहेत। व्यासपीठावर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार, चंद्रकांत दादा पाटील यांच्यासह अन्य मान्यवर आता व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत आणि मुख्य कार्यक्रमाला काही वेळातच सुरुवात होणार आहे। मात्र खासदार उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस अशा अनोख्या पद्धतीनं पहिल्यांदा सर्व पक्षाच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये हा होतोय। हा सोहळा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये इथं त्यांचे कार्यकर्ते आणि चाहते जमलेले आहेत। पण एकूणच हा जरी वाढदिवसाचा कार्यक्रम असला तरी यामध्ये राजकारण आणि कोण कुठल्या पक्षाची बाजी मारते यावर मोठी चर्चा आपल्याला पाहायला मिळते। कारण राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी यासह अन्य पक्षांचे नेते यांची उपस्थिती असल्यामुळं आता मोठ्या प्रमाणात नेते काय भाषण करतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे। रणजित, आणखी एक मुद्दा जो खरा म्हणजे दिवसभर चर्चेमध्ये होता तो म्हणजे तिकडचा जो एक स्थानिक गट आहे जो उदयनराजेंच्या विरोधामध्ये आहे, तर आमदार या ठिकाणी उपस्थित राहणार नाहीत अशी देखील चर्चा होती। त्याबद्दल काय अपडेट्स मिळतात? आमदार आहेत का त्या कार्यक्रमामध्ये तिकडचे? खरं तर हा कार्यक्रम 5:30 वाजता सुरू होणार होता आणि सकाळपासून वेगवेगळ्या तशा बातम्या पेरल्या जात होत्या की हे लोकांना सुद्धा कळत नाहीये। राष्ट्रवादीचे प्रमुख कार्यकर्ते या कार्यक्रमाला येणार नाहीत किंवा स्थानिक आमदार येणार नाहीत अशा पद्धतीच्या अनेक बातम्या समोर येत होत्या। व्यासपीठावर अतिशय तुरळक प्रमाणामध्ये हळूहळू एक मान्यवर आता यायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे सध्या तर जरी आमदार नसले तरी कार्यक्रम सुरू झाल्यानंतर येतील अशी अपेक्षा आहे। पण खरं तर आता यावर बोलणं तसं उचित ठरणार नाही, कारण कार्यक्रम आता सुरू झालेला आहे। हे थोड्या वेळानं स्पष्ट होईल की आमदार या ठिकाणी येतील की नाही। रणजित, या बातमीवर, या कार्यक्रमावर तू बारकाईने नजर ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। या कार्यक्रमावर आपली नजर असणार आहे। अनेक दिग्गज नेते उपस्थित आहेत, मुख्यमंत्री आहेत, शरद पवार आहेत आणि अनेक नेते तिकडे येणं अपेक्षित आहे। या कार्यक्रमावर नजर असलेल्या तुर्तास एक छोटासा ब्रेक, ब्रेकनंतर आणखी काही घडामोडी पाहत राहा महाराष्ट्र देश।